नमस्ते मैत्रिणींनो, स्त्रीमंत्रा या चॅनेलमध्ये आपले स्वागत. आज नवरात्रीचा 6वा दिवस. आज माता कात्यायनी या देवीची पूजा केली जाते, आराधना केली जाते. तर कोण होती ही कात्यायनी देवी? तर कात्यायन ऋषींच्या आश्रमात तिचा जन्म झाला म्हणून तिला कात्यायनी असे नाव ठेवले गेले. तिने महिषासुराचा वध केला. त्यामुळे आपण तिची आराधना केल्यामुळे आपल्याला देखील शत्रुनाश, शांती आणि विवाहसिद्धी यांसारखे आशीर्वाद प्राप्त होतात. मैत्रिणींनो, स्त्रीमंत्रा या चॅनेलवर आज आपण ऐकणार आहोत कात्यायनी देवीची आधुनिक कथा. ही कथा आहे ललिता आणि योगेश या दाम्पत्याची. ललिता आणि योगेश दोघेही पोलीस भरतीसाठी एकत्र प्रयत्न करत होते. एकाच ठिकाणी अभ्यास, एकाच ठिकाणी फिजिकल एक्सरसाइज असा त्यांचा नित्यक्रम होता. ललिता पहाटेच घराचे सर्व आवरून स्वयंपाक पाणी करून दोघेही एकत्रच बाहेर पडायचे. दिवसभर मन लावून अभ्यास आणि वर्कआउट करणे हाच त्यांचा दिनक्रम होता. परीक्षा जवळ आली होती. दोघांनीही आपल्याला अभ्यासात गुंतवून घेतले होते. परंतु मध्येच योगेशचे लक्ष विचलित झाले. तू काय हुशार, तू काय सिलेक्टच होणार, अशा मित्रांच्या भूलथापाला बळी पडून त्याने आपले लक्ष अभ्यासातून कमी केले. ललिताने त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. आपले लक्ष तिने विचलित होऊ दिले नाही आणि दोघेही परीक्षेला सामोरे गेले. जे व्हायचे तेच झाले. ललिता PSI म्हणून सिलेक्ट झाली, तर योगेश मात्र कॉन्स्टेबल या पदावरतीच राहिला. आता एकाच ठिकाणी कामावर असल्यामुळे योगेशला ललितालाच रिपोर्टिंग करावे लागणार होते. आपण बायकोच्या हाताखाली काम करणार याची त्याच्या पुरुषी अहंकाराला ठेच लागली होती आणि मित्रही चिडवत होते. त्यामुळे योगेश लवकरच व्यसनांच्या तावडीत सापडला. ललिताने समजावण्याचा प्रयत्न केला, पण योगेश ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. उलट तो तिला रात्री घरी येऊन प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासही देऊ लागला. ललिता खूपच अस्वस्थ झाली होती, पण तिला ही गोष्ट कुणालाही सांगता येत नव्हती. एक दिवस मात्र तिच्या सिनियर मॅडमने तिला स्पष्टच विचारले आणि मला सर्वच माहिती आहे हे सुद्धा सांगितले. ललिताला फारच लाजल्यासारखे झाले. आधी नाही नाही म्हणणारी ललिता मॅडमसमोर आपले दुःख उघड करून सांगू लागले. मॅडम म्हणाल्या, ललिता, अगं तू एक पोलीस अधिकारी आहेस. तुझ्यावर या समाजाच्या रक्षणाची जबाबदारी आहे आणि जर तू स्वतःचंच संरक्षण करू शकणार नसशील तर तू ह्या कष्ट करून मिळवलेल्या पदाचा उपयोग तरी काय? आणि जर तूच एक अबला नारी म्हणून जगणार असशील तर तू बाकी महिलांच्या रक्षणाची जबाबदारी कशी काय बरं उचलशील? ललिता, उठ आणि सर्व परिस्थिती बदलून टाकण्याची ताकद तुझ्यात आहे ती वापर. हे ऐकल्यावर मात्र ललिताला हुरूप आला आणि तिने निश्चय केला की इथून पुढे ती योगेशला आपल्या अंगावर हात उचलू देणार नाही. घरी गेल्यावर योगेश मुलांसोबत गप्पा मारत बसला होता. ललिताने घरातील काठी घेऊन योगेशला मारायला सुरुवात केली. त्याला काहीच समजेना आणि तो शुद्धीत असल्यामुळे त्याला फार लाजल्यासारखे देखील झाले. पण आजचे ललिताचे रूप मात्र त्याला आवरणे शक्य झाले नाही. एका क्षणी ललिता थांबली आणि तिने योगेशला ठणकावून सांगितले, इथून पुढे जर माझ्यावर हात उगारलास तर लक्षात ठेव, माझ्यावर हात उगारणे तुला खूपच महागात पडेल.
मुलांसमोर आणि तुला शुद्धीत असताना मुद्दामच सांगते आहे, इथून पुढे व्यवस्थितच वागायचं. योगेश व्यसनांच्या आहारी गेला असला तरी सुशिक्षित होता. त्याला मुलांसमोर अपमानित झाल्यामुळे आपली चूक देखील उमगली आणि तिथून पुढे तो सुधारला. मैत्रिणींनो, ही ललिता म्हणजे आजच्या काळातील कात्यायनी माताच म्हणावी लागेल. अशी ही कात्यायनी माता, तिचा अंश आपल्या प्रत्येकीतच असतो आणि स्वतःतला आणि इतरांमधला, आपल्याला त्रास देणाऱ्यांमधला महिषासूर मारणे ही एक स्त्री म्हणून आपल्या प्रत्येकीमध्ये असलेली शक्ती वापरणे हा आपला हक्कच आहे. आपल्यातली शक्ती योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी वापरणे, कोणत्याही अत्याचाराला बळी न पडता त्यातून योग्य मार्ग काढणे हा मैत्रिणींनो आपला हक्क आहे. तर कशी वाटली ही आधुनिक कात्यायनी मातेची कथा नक्की कळवा. आज या कात्यायनी मातेला प्रसन्न करण्यासाठी ओम देवी कात्यायनै नमः या मंत्राची एक तरी माळ नक्की जपावी. या मातेच्या पूजनाने आपल्याला कौटुंबिक स्वास्थ्य, विवाहसिद्धी, शौर्य, धैर्य आणि संकटमोचन प्राप्त होते. आज या देवीला मध, गूळ यांपासून बनविलेला पदार्थ म्हणजेच पंचामृत, गुळाचा शिरा, लापशी यांसारख्या पदार्थांचा नैवेद्य जरूर दाखवावा. आपण भेटूया उद्या एक नवीन आधुनिक गोष्ट घेऊन नवरात्रीच्या 7व्या दिवशी. तोपर्यंत स्त्री मंत्रा या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.